नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी रव्याचा आणि मैद्याचा केक बनवला आहे। तर तुम्ही बघू शकता असं झालं। तर त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तर फर्स्ट टाइम करून बघितला आहे। तर मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि हा सनेज कंपनीचा जॅगरी पावडर आहे, गुळ पावडर। तर हे सर्व मी यामध्ये टाकून मिक्स करून घेत आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तर हे सर्व चांगलं मी 5-10 मिनटं तरी मी त्याला रेस्ट करायला ठेवलं। तर इथं मी कढईमध्ये जे यूज करते हमेशा मीठ, तेच मीठ मी यात गरम करण्यासाठी ठेवलं। आणि इकडे यामध्ये मी बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि त्यावरती थोडंसं दूध टाकून त्याला अजून चांगलं फेटून घेत आहे। बघू शकता अशा प्रकारे मी त्याला चांगलं फेटून घेतलेलं आहे, सर्व चांगले मिक्स होईपर्यंत। एवढी मेहनतीने केलं तर ते चांगलं व्हायलाच पाहिजे। तर खूप मेहनत केली यामध्ये मी। तर चांगले मी त्याला फेटून घेतलेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे मी त्याला फेटून घेतलेलं आहे। तर या पातेल्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे बटर पेपर नाही म्हणून मी मैदाच त्यामध्ये टाकला आणि त्याला सगळी बाजूनी चांगलं लावून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि सर्व मिश्रण केकचं मी यामध्ये टाकून देत आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे ते। तर चला, आता माझ्याकडे थोडे तुटी फुटी होती माझ्याकडं, तर मी यामध्ये त्याला ॲड करून घेत आहे। अशा प्रकारे मी वरतून थोडेसे टाकून दिलेले आहे आणि हे मीठ गरम झालेलं आहे कढईमध्ये। तर यामध्ये मी ठेवून देते आणि वरतून मी झाकून देत आहे ताटाने, त्याच्यावर थोडंसं खलबत्ता ठेवून देते। तर मी हे 30 मिनटं तरी मी ठेवलेलं आहे आणि 30 मिनटानंतर बघू शकता असं झालं, ते वरतून ते ताटालाही लागलेलं आहे। आणि बघितलं तर बाजूच्या साईडनं झालेलं आहे आणि मध्ये कच्चं आहे। मग मी परत त्याला अशी ताट ठेवली, परत मी 10 मिनटं ठेवलं। तर आता आपलं हे केक तयार झालेलं आहे, बघू शकता। परंतु एवढ्या मेहनतीने केलेलं केक माझ्या मुलानं खाल्लंच नाही। त्याच्याच हाताने मी त्याला कापायला सांगितलं, कारण की तोच प्रत्येक वेळी केक बनवला तर तोच कापतो, पण त्याला ते केक आवडलंच नाही। तर मी आता माझ्या आजूबाजूच्या सर्व लहान लेकरांना ते वाटून दिले। तर माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब